रिअल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य. समोर आमचे सिनियर आहे, त्यांचं नाव जेवढा घ्याल तेवढं कमी, त्यांचं नाव खूप मोठं आहे आणि त्यांचंच मागं आम्ही पण येत आहोत. तरी सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा लावणी वा काही नाही अदृश्य होते देवा. त्यानंतर आत्मानंदाला खूप मोठा आम्हाला एवढं काम त्या माणसासाठी होऊन जातं. म्हणून त्या अनुषंगाने युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांचा मी अक्षरशः आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक कवी संमेलन घेण्यात आलेलं आहे. बघा, खूप छान, खूप सुंदर. इथं आमच्या भगिनींनी सुद्धा इतक्या सुंदर काही कविता सादर केल्या. आपल्या औरंगाबादची मॅडम ते शेवटच्या मॅडम एकच नंबर. आमच्या जावई तुम्ही कविता थोडीशी वेगळी सादर केली, लेखीला सांगावं लागेल फोन करून. आमचे देवळे सर, आमचे बंधू विठ्ठलराव, आमचे मेवणे शेवळे सर, बाळासाहेब, सगळ्यांच्याच कविता खूप म्हणजे खूप छान झाल्या. बघा, खूप सुंदर. सर्वांसाठी आपण सर्व टाळावं. मानसी का जगाला सांगशी तू, का जगाला सांगशी तू धर्मनीतीच्या कथा. चेहरे ओवाळणारी मानसेनी पाहिली, मानसेनी पाहिली. सुंदर कविता आहे. त्याच्यात जग त्याच पद्धतीने चाललंय, परंतु कवी किंवा पत्रकार हे असं माध्यम आहे की जगाला पुन्हा आपल्या वाटेवरती आणू शकतं. हेच काम साधू संतांनी केलं. संत म्हणजे आद्य कवीच आहे. संतांनी सुद्धा त्यांच्या अभंगाद्वारे माणसाला माणुसकी दाखवण्याचं काम, माणसाला जागृत करण्याचं काम त्यांच्या अभंगाद्वारे साधू संतांनी केलं. तेच काम आज ही नवीन असणारी ही कवी मंडळी त्यांच्या माध्यमातून करत आहे. सुंदर सुंदर कविता या ठिकाणी सादर झाल्या. खूप आनंद या ठिकाणी कोकणचा तुमच्या प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हा अध्यक्ष आमचे शेख साहेब असतील, ही सगळी तुमची टीम जी आहे खूप सुंदर टीम काम करते आहे. तुम्हाला सर्वांना